नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, कारले आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आजही टिकून होता. कालपासून सोयाबीनच्या भावात स्थिरता आली आहे. प्रक्रिया प्लांट्सच्या सोयाबीन खरेदीचा भाव 7,000च्या दरम्यान कायम होता. प्रक्रिया प्लांट्सनी 6,900 ते 7,100 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी 6,500 ते 7,000च्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकले गेले. सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू झाल्यामुळे बाजारातील आवकही कमी जास्त होतीये. बाजारातील विविध चर्चांमुळे सध्या बाजारात अस्थिरता दिसते. पुढील काही दिवस सोयाबीन भावात काहीसे चढउतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात आज कापसाचा भाव स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव एका पातळीच्या दरम्यान कमी जास्त होत होते. देशात सीसीआय मात्र कापूस विक्रीचा भाव कमी करत असल्याने रुईचा भाव नरमलाय. शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव मात्र टिकून आहे. सरकीला चांगला उठाव असल्याने कापसाला आधार मिळतोय. बाजार समित्यांमध्ये कापसाला 8,500 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. रुईच्या भावात काहीसे चढउतार होत असले तरी सरकीचे भाव टिकून आहेत. सरकी 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील स्थिरता आणि देशातील कमी आवक यामुळे पुढील काळात कापूस दर स्थिरावू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील गव्हाची आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे. सरकारची गहू खरेदीही यंदा वाढलेली आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळतोय. बाजारात सध्या गव्हाला गुणवत्तेप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारात पुढील काळात गव्हाची आवक कमी होण्याची शक्यता आहे, तर रब्बी हंगामात गहू पिकाला पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे गव्हाचा भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आल्याची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी स्थिरावली आहे. लग्न सराईमुळे आल्याला चांगला उठाव होता, याचाही आधार दराला मिळाला. आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात आले सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान विकल्या जात आहेत. आल्याला पुढील काळातही मागणी राहण्याची शक्यता आहे, तर आल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी असल्यामुळे भाजीपाला भावात काहीशी सुधारणा दिसून येते. कारल्याची आवकही गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे, तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे. याचा आधार कारल्याच्या भावाला मिळतोय. सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकले जातात. पुढील काळात आवकेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर पातळी टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.